त्या त्या क्षेत्रातले असामान्य कलावंत, अगदी नृत्य सुद्धा, हे सगळे गुरु उत्तरेकडे होते, विशेषतः ग्वालेर. ग्वालेर ही तर संगीताचं माहेरघर त्याला म्हटलं जातं. त्यामुळे दक्षिणेतल्या सगळ्या कलाकारांना नर्मदा ओलांडून पलीकडे जाणं अनिवार्य असे. विशेषतः ख्याल गायकी शिकण्यासाठी मंडळी भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून ठिकाणाहून ग्वालेरला किंवा बनारसला जात असत. त्यातले अर्थातच काही थोडे नावारूपाला आले हेही आपण जाणतो. आणि त्यातलंच एक आढळ ताऱ्यासारखं लखलखणारं नाव म्हणजे पंडित रामकृष्ण बुवा वझे. बुवा मजल दरमजल करत इंदोरला पोहोचले हे आपण पाहिलं. तिथे ते नानासाहेब पानसे यांच्याकडे गेले. पानसे स्वतः गायक नव्हते, ते तबलावादक होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच बुवांना सांगितलं की तू ग्वालेरला जा म्हणून. पण आपण पाहिलं की ते इंदोरपर्यंत कसे पोहोचले, जेमतेम 10-12 रुपये खिशामध्ये घेऊन. त्यामुळे त्यांनी पानशांकडे 4 महिने ते थांबले, मुक्काम केला आणि पानशांकडून त्या काळामध्ये तबला आणि बखवाज यांचं शिक्षण बुवांनी घेतलं. मग पुढे पानशांच्या बरोबरच ते बनारसला, आधी उज्जैनला नानासाहेब आष्टेवाले यांच्याकडे गेले. कसा प्रवास आहे बघा. आणि मग नानासाहेब आष्टेवाल्यांच्याकडे काही दिवस राहून मग त्यांच्याच बरोबर ते बनारसला गेले. आता बनारसला कुठे गेले हे, तर बनारसला तेव्हा विष्णुपंत छत्रे यांची सर्कस मुक्कामी होती. विष्णुपंत छत्रे यांच्याविषयी नक्की आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की हे भारतातले पहिले सर्कशीचा खेळ करणारे गृहस्थ, आणि शिवाय त्यांनी संगीतही शिकलेलं होतं रितसर ग्वाल्हेरला जाऊन. त्यामुळे जेव्हा जेव्हा सर्कसचा खेळ नसेल तेव्हा ते गाण्याचे जलसे करत. तिथे बुवा या आष्टेवाल्यांबरोबर गेले आणि तिथे त्यांनी अनेक जणांना ऐकलं, मोठ्या मोठ्या गायकांना ऐकलं. तिथेच त्यांनी बंदे अली यांचं बीन ऐकलं, त्यांच्या शिष्या पण आणि नंतर पत्नी पण त्यांचं गाणं ऐकलं. असं खूप गाणं त्यांना तिथे ऐकता आलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी नंतर ज्यांना गुरु मानलं ते निसार हुसेन खान यांची भेट सुद्धा त्यांची या विष्णुपंत छत्र्यांच्या सर्कशीत होणाऱ्या जलशामध्ये झाली. आणि मनोमन बुवांनी त्यांना आपलं गुरु मानलं आणि मग त्यांच्याच बरोबर ते ग्वाल्हेरला जाऊन पोहोचले. म्हणजे एका अर्थाने संगीताच्या पंढरीला जाऊन पोहोचले. पण संगीत विठ्ठलाचं सहजासहजी दर्शन झालं म्हणतात, ती गोष्ट तर फार अवघड होती, सुदूर होती. त्या काळातल्या संगीत गुरूंच्या विलक्षण हकीकती आपण ऐकलेल्या असतात की शिकवलंच नाही, अपरिमित कष्ट करून घेतले. या सगळ्यांना बुवाही अपवाद नव्हतेच. त्यांनाही याच पद्धतीने गुरुच्या लहरी स्वभावाचं, गाणं न शिकवण्याचं, म्हणजे त्याची कारणं काहीही, म्हणजे मुसलमान गायक अनेक हिंदू शिष्यांना बऱ्याच काळ शिकवतच नसत असं पण त्याबद्दल बोललं जातं त्या काळाबद्दल. तिथे राहून बुवांनी कधी माधुकरी मागून, कधी अन्नछत्रात जेवून, कधी अर्धपोटी राहून, इतकी प्रचंड कडाक्याची थंडी असताना केवळ लंगोटीवरती राहून असा काळ कंठला आणि जेवढं तुकड्या तुकड्यामध्ये मिळेल तेवढं शिक्षण घेतलं. सलगपणे तालीम दिली आहे असं घडत नसेल. बुवांनी नंतर अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे लिहून ठेवले की काय पद्धतीचं वातावरण तिथे असेल. आपण भीमसेनजीच्या चरित्रामध्ये पण हे ऐकलेलं आहे की कुठून कुठे पाणी भरायला लागायचं. आणि अशा प्रकारचं काम करत जशी मिळेल तशी विद्या घ्यायची, रियाज करायला, तालीम करायला वेळ नाही. अशा अवस्थेमध्ये गाण्यावरची श्रद्धा आणि निष्ठा आणि प्रेम सुटलं नाही हे आपलं भाग्य असं आता वाटतं. की कधी म्हणजे त्यांनी असं लिहिलंच आहे की कितीतरी वेळेला निराश होई मन, रडू कोसळे, विद्यार्थी आसपासचे सहाध्यायी चेष्टा करत, आवाज फुटल्यामुळे सतत उपेक्षा आणि हेटाळणी वाट्याला गेली. गुरुचा विक्षिप्त आणि लहरी स्वभाव झेलत ही विद्या हासिल करणं ही काही साधी गोष्ट नव्हती. पण ती त्यांनी केली. जे सुरुवातीला म्हटलंय त्यांनी की देह पडला तरी चालेल पण आपल्या साध्यापर्यंत पोहोचायचं, त्याचा प्रत्यय आपल्याला बुवांच्या वागण्यातून येतो. ग्वाल्हेर मुक्कामी बुवांनी 17 गुरूंकडनं विद्या घेतली असं म्हटलं जातं. कारण बुवा जिथे जो कोणी नवं काही सांगणारा भेटेल त्याच्याकडून चिजा घेत असत. मग तो सारंगीवाला असेल, तबलावादक असेल, त्यांना कधी त्याच्यात कमीपणा वाटला नाही. आणि अशा तऱ्हेने बुवांच्याकडे हजारो चिजांचा संग्रह आहे असं मला लिहिता त्यांनी सांगितलं. आत्ता ऐकली ती पंजाबी बंदी सुद्धा त्याचाच परिपाक असणार आहे की कोणी पंजाबी ढंगाचं गाणारा गवई त्यांना भेटला असणार आणि त्यांनी ती त्यांच्याकडनं घेतली असणार. त्यामुळे बुवांची गायकी ही प्रचलित ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीपेक्षा वेगळी झाली.
हे सगळ्यात महत्वाचं त्याच्यातलं, की अनेकांकडनं शिकणं हे कुणीही करतं, पण त्यामुळे बुवांची गायकी बदलली. त्यांनी जो जो रंग मिळाला तो आत्मसात केला आणि आपल्या गाण्यामध्ये मुरवून घेतला असं आपल्याला दिसतं. आणि मग हीच गायकी पुढे खास बुवांची गायकी म्हणून नावारूपाला आली, स्वतः घडवलेली वझेबुवा गायकी. बुवांच्या आयुष्यातला एक अत्यंत मोठा भाग्ययोग म्हणजे स्वामी विवेकानंदांची त्यांची झालेली भेट. झालं असं की सन 1900 या वर्षी नेपाळ सरकारने बुवांचा सन्मान करायचं ठरवलं आणि त्यांना राजदरबारी बोलवून तिथे, नेपाळ नरेश आपल्याला माहिती आहे, आतापर्यंत तिथे राज्यशाहीचा आपण हे घेतलेलं आहे, आपल्याला माहित आहे ते. तिथे त्यांचा सन्मान होणार होता. त्या नेपाळच्या दौऱ्यामध्ये योगायोगाने त्यांची स्वामीजींची भेट झाली. स्वामीजींचा आवाज अप्रतिम होता. स्वामीजी स्वतः ध्रुपद गायकी गायचे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या 15 दिवसांच्या सहवासामध्ये बुवांचं आणि स्वामीजींचं खूपच सांगीतिक आदान प्रदान झाली. आणि त्या काळामध्ये स्वामीजींनी बुवांना काही दोरे शिकवले. मला असं वाटतं की एका अर्थी त्या वयातल्या, तरुण वयातल्या बुवांना मिळालेला तो विवेकानंदांचा आशीर्वादच म्हणायला हवा. कार्यक्रमाच्या अखेरीला आपण काही रामदोरे ऐकणार आहोत, त्याचाही उगम इथे कुठेतरी असावा अशी हे घ्यायला अंदाज घ्यायला आपल्याला हे वाटू शकतं. पुढे मग आपण पाहतो की बुवांच्या सगळ्या सांगीतिक कारकिर्दीमधला महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला दिलेलं त्यांनी जे मोठं योगदान आहे ते. हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, सत्तेचे गुलाम, शहा शिवाजी, तुरुंगाच्या दारात, कृष्णार्जुन युद्ध, संन्यस्त खड्ग, रणदुंदुभी, शिक्का कट्यार अशा जवळजवळ 9-10 महत्वाच्या त्या काळामध्ये गाजलेल्या अशा संगीत नाटकांना बुवांनी संगीत दिलेलं आपल्याला दिसतं. भारदस्त रागदारी संगीताची योजना करून मर्दानी आणि तेजस्वी गायकी रंगभूमीवरती आणण्याचं श्रेय बुवांचं आहे. आणि म्हणून मास्तर दीनानाथांची नाट्यपदं ही जी आपल्याला विजेसारखी लखलखणारी वाटतात, त्याचं कारणही ते मास्तर दीनानाथ बुवांचे गंडाबंद शिष्य देखील होते आणि त्यांच्या बलवंत संगीत मंडळी या नाट्य मंडळीसाठी बुवांनी अनेक नाटकांना संगीत दिलं हेही आपल्याला माहीत आहे. संगीत रंगभूमीवरती बुवांनी दिलेल्या योगदानाची थोडीशी झलक आता आपण अनुभवणार आहोत, म्हणजेच काही नाट्यपद अनुभवणार आहोत. पहिल्यांदा आपण ऐकणार आहोत मर्मबंधातली ठेवई हे नाट्यपद संन्यस्त खड्ग मधलं 1931 साली रंगमंचावर आलेलं नाटक आहे. लिहिलंय अर्थातच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि बलवंत नाटक मंडळींनी ते रंगभूमीवरती आणलेलं आहे. त्याच्यातली महत्वाची भूमिका मास्तर दीनानाथच करत असत. मजा म्हणजे नाटक जरी सावरकरांनी लिहिलेलं असलं तरी हे जे गीत आहे मर्मबंधातली ठेवई हे काही सावरकरांनी लिहिलेलं नाहीये. दीनानाथरावांचा आणि सावरकरांचा स्नेह होता म्हणून त्यांनी सावरकरांना विचारून त्यांची परवानगी घेऊन प्रसंगानुरूप एक गीत हे चंपा शास्त्री नावाच्या नागपूरच्या गीतकारांकडनं लिहून घेतलं. आणि मला हे महत्वाचं का सांगायचंय की बोलून लेखकाशी चर्चा करून न सांगता उचलून त्याच्या संहितेमध्ये आपल्याला हवी तसे बदल करणं हे करत नसत लोक तेव्हा. आणि ही नैतिकता काळाच्या ओघात खूप पातळ झालेली आपण बघतोय, त्यामुळे याचा मुद्दाम आवर्जून उल्लेख केला. या नाटकामधली जी सुलोचना आहे तिच्या तोंडी हे गीत आहे आणि सुलोचनाची भूमिका अर्थातच त्या काळामध्ये स्त्री पार्टी असं दीनानाथराव करत होते. हिचा पती शत्रूच्या कैदेमध्ये आहे आणि ती स्वतः रणवेश धारण करून रणांगणावरती उतरते आणि अखेरीस हे दोघेही जण धारातीर्थी पडतात, वीर गतीला जातात असा साधारणपणे कथाभाग आहे. त्या प्रसंगाला अनुसरून दिलेलं हे गीत आहे मर्मबंधातली ठेवई. सादर करतोय अभिषेक.
सुखाने दुःख विलीवने सुखाने दुःख विलीवने देवही मन बंधारे देवही मन बंधारे देवही बंधारे देवही लोभी आई हृदया मुझे लोभी आई मकर देवा लुटना सियाना मकर देवा लुटना सियाना मकर देवा लुटना सियाना पानी शिवाला सुभाषा देवानी बंधारे देवनी मर्म बंधारे देवनी देव बंधारे हृदया मुझे लोभी हृदया मुझे
पटदीप रागात बांधलेलं आहे हे. त्याच्यात मुळातच एक अर्थच आहे, रागभाव ज्याला म्हणतो. आणि ह्या गीतामध्ये जो श्लेष आहे तिथे सुद्धा ही अर्थता दडली आहे. हृदयांबुजी जे प्रेम आहे, हृदय हे जर कमळ धरलं तर त्याच्यामध्ये असलेलं जे माझं प्रेम आहे ते लुटण्यासाठी हा शत्रू आली भुंगा आला आहे असं एकीकडे ती म्हणते. सुलोचनाच्या तोंडीच हे गाणं आहे, तिने म्हणलेलं. म्हणजे तिचा पती शत्रूच्या कैदेत असल्यामुळे त्या बाजूनी ती तिला म्हणायचं आहे ते, आणि दुसरीकडे तिच्या देशाचं स्वातंत्र्य डोक्यामध्ये आहे. हे सावरकरांनी लिहिलेले लक्षात घेतलं की आपल्याला तिथे तो संदर्भ ताबडतोब जुळतो. कारण काळ्या पाण्याहून सुटका झाल्यावरती रत्नागिरीला स्थानबद्धतेमध्ये असताना सावरकरांनी लिहिलेलं हे नाटक आहे. सतत डोक्यामध्ये ते पारतंत्र्याचं दुःख टोचतच आहे त्यांना. त्यामुळे त्याही अर्थाने यातलं जे हृदयामध्ये असलेला स्वातंत्र्याचा जो मकरंद आहे तो ठेवा लुटण्यासाठी हा भुंगा पारतंत्र्य रूपी आमच्यावरती हल्ला करतोय असंही त्यांना त्याच्यामध्ये म्हणायचंय. त्यामुळे ती त्या भावनेतली जी अर्थता आहे, रडकेपणा नाहीये बघा, अर्थता आहे ती बुवांच्या रचनेमध्ये आपल्याला फार स्पष्टपणे जाणवते. यानंतरचं नाट्यपद आपण ऐकणार होते आहे रणदुंदुभी नाटकातलं वीर वामनराव जोशी यांचं हे नाटक. आणि अर्थातच तेही असं दीनानाथांनी गायलेलं आहे. आपदा राज्यपदावरेला सादर करते श्रुती. बोलते आधी गाणं सुरू करायच्या आधी. यांनी ताईंनी आता सांगितलं की वझेबुवांनी किती कष्ट घेतले आणि हे सगळं केलं. तर आता मी त्यांची डायरेक्ट 5वी पिढी आहे. मला वझेबुवा कसे कळले हे मला सांगावंसं वाटतं इथे. कारण माझ्या आधी माझे आई बाबा, माझे आधीचे सगळे ते सगळे आता इंजिनियर आहेत. त्यामुळे त्यांच्या बंदिशी आम्हाला एलियन सारख्या कोणी म्हटल्या तर अरे ही वझेबुवांची बंदिश आहे, मला माहितीच नाही असा खूप काळमध्ये गेलेला आहे. आणि कोणी नाट्यपद म्हटलं की अरे वझेबुवांचं आहे. वझेबुवांची आणि माझी ओळख अनेक वर्ष घरातला एक फोटो एवढीच होती. कारण सांगायला कोणीच नाही. आणि त्यांची जी गायकी होती ती आजही सांगायला कोणी नाही आहे. त्याच्यामुळे मला सुद्धा त्यांची नोटेशनची पुस्तकं किंवा त्यांच्या रेकॉर्ड्स आहेत हे माझं भाग्य आहे. हे समजायला खूप वेळ लागला. मला आठवते की मी एक कार्यक्रम अटेंड केला होता डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचा, सुदर्शन सभा. त्याच्यामध्ये जर कोणी त्यांचे जर कार्यक्रम ऐकत असेल तर ते खूप छान एक एक विषय घेऊन तिचं पूर्ण तुम्हाला सांगतात, त्याच्या रेकॉर्डिंग्स ऐकवतात, त्याच्यावरती विश्लेषण करतात. आणि वझेबुवा हा विषय होता. आणि मला म्हणजे जवळ मला काहीच माहित नाही असं मी पुढे बसले होते की नेलं होतं आईने मला की ऐकायचं आहे.
आणि मी कॉलेजमध्ये होते 12वीत FYला वगैरे असेल. तो कार्यक्रम झाल्यावर मला रडायला यायला लागलं. कळलंच नाही काय झालं. आणि तोवर मी हॉबी म्हणून गाणं शिकत होते की ठीक आहे आवाज बरा आहे आणि असं सगळं. आणि त्या दिवशी पहिल्यांदा वाटलं की रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे त्याच्याबरोबर. तर आत्ता मी जे काही प्रेझेंट करतोय ते त्यांची गायकी असं मी म्हणूच शकणार नाही, अजिबात म्हणू शकणार नाही. रादर माझ्या आवाजाला त्यांच्या बंदिशी या खूपच पेलणं अवघड आहे, पातळ आहे आवाज माझा. पण मला जे काही आकलन झालं त्यांची रेकॉर्डिंग्स ऐकून, त्यांच्या काही शिष्यांचे रेकॉर्डिंग्स इंटरव्ह्यूज हे आमच्या घरी माझ्या आजीने घेतलेले आहेत, ते ऐकून जे काही थोडं थोडं मला आत्ता घेता आलं त्याच्यावरनं मी या कार्यक्रमाची तयारी केली आणि अजून वाढतच जाईल प्रत्येक कार्यक्रमाची. धन्यवाद.
पदांमधल्या शब्दांबद्दल सुद्धा खरं म्हणजे बोलायला पाहिजे आणि ती किती प्रसंगोचित आहे याही विषयी खरं म्हणजे बोललं पाहिजे. आज आपला विषय वेगळा आहे म्हणून पुढे जाते. ललन पाणीग्रहण आहे शिक्का कट्यार नाटकातलं पद आता अभिषेक सादर करेल. आपण शिवानंद पाटील यांच्या स्वरामध्ये हे पद ऐकलेलं असणार आहे. यांना टिपणीस यांचं हे नाटक आहे. जरूर ऐकूया. अभिषेक.